सर्वात मोठी बातमी ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाला लागलेली मोठी गळती आता उघड झाली आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार पक्षाचा व्हीप धुडकावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याच्या या मोठ्या निर्णयावर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली असून ठाकरे गटाच्या नेतृत्वावर, विशेषतः आदित्य ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे। त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी ओमराजेंना प्रत्युत्तर दिले आहे। मी फिरत नाही, कुणाला भेटत नाही, तर तू निवडून कसा आला, असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे। ओमराजे निंबाळकर यांनी महायुती सरकारच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली। उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे फिरले पाहिजे या ओमराजे निंबाळकरांच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला आहे। उद्धव ठाकरे म्हणाले, मी जर कोणाला भेटत नव्हतो तर गद्या तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या, तेव्हाही निवडून आलेले आहेत। पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, मी गर्वाने बोलू शकत नाही। उद्धव ठाकरेला किंमत नाही तर बाळासाहेब ठाकरे यांना आहे। अनेक वेळा आमच्या घरावर कचऱ्याचे ढीग दिलेले आहेत। आज माझ्यावर, माझी पत्नी, आदित्य आणि तेजसवर टीका होत आहेत। मला मुख्यमंत्री व्हावं लागलं म्हणून हा जळफळाट झाला। मी तमाम मतदारांची जाहीर माफी मागत आहे। माझ्यावर आणि बाळासाहेबांवर विश्वास ठेवून निवडून आणून दिलं होतं। मोदींचा चेहरा न वापरता आपल्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले होते। परत फोडाफोडी कशासाठी फोडत आहात असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे।